श्री राधा नाम के राधा 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 चरण रज श्यामा जो भी राधा जी की शरण आता है बिन मांगे कृष्ण मिल जाते हैं। क्यों? राधा क्या है? राधा वह तत्व है जो कृष्ण से मिला देती है। इसलिए वृंदावन में कोई कृष्ण कृष्ण नहीं कहता, हर जन कहते राधे राधे श्याम मिला दे। क्योंकि किसी साहब को अगर प्रसन्न करना हो ना तो डायरेक्टली साहब के पास मत जाइए, पहले उनसे उनके मैडम से मिलिए और आपके घर में खेती में जो बनता है उनके घर में 2-3 बार वैसा ही लेके जाइए और उसके बाद आपका काम बोलिए 100% आपका काम हो जाएगा। क्यों? क्योंकि वहां पे किसी का भी नहीं चलता, वैसा राधा तत्व ऐसा है। जो भी राधा जी के शरण में आते हैं उससे भगवान मिल जाते हैं। इसलिए वृंदावन में कोई राधा कृष्ण कृष्ण नहीं कहता। कहीं पे भी जाओ, अपन रिक्शा वाला भी हो तो भी राधे राधे ही कहता है। और वृंदावन के कन कन में भी राधे राधे ही है। परिक्रमा मार्ग पर एक टाटिया नाम का आश्रम है। वो आश्रम में आज भी राधा नाम से ही पूरा पेड़ तैयार हो जाता है। वहां पे कृष्ण के भक्त बहुत कम है, राधा रानी के ही भक्त ज्यादा है। क्योंकि बिन राधे श्याम आले झलक कृष्णाला भेटायचं असेल ना त्याने काय केलं पाहिजे? काना को मिलना हो तो राधे राधे गाइए। जिसे भगवान को मिलना है उसने राधे राधे गाना चाहिए। म्हणून श्री कृष्णाय वयम माने युगल स्वरूपाचं चिंतन केलेलं आहे। राधा कृष्णाय वयम। अकेले भगवान की ही प्राप्ति नहीं होती और अकेले राधा जी की भी प्राप्ति नहीं होती। आता काही काही ठिकाणी थोडस प्रचलित व्हायला लागलं, काही काही लोक नुसतं देवीच्या मागे लागतात, नाही तर नुसतं देवाच्या मागे लागतात। पण नुसतं देवाच्या मागे लागलं तरीही फायदा नाही आणि नुसतं देवीच्या मागे लागलं तरी फायदा। रामायणामध्ये एक उदाहरण सांगेल तुम्हाला। आताच रामकथा करूनच आम्ही इकडे आलो। ते शूर्पणखा म्हणते नुसतं भगवंताच्या पाठीमागे लागला। तुम सम पुरुष नमो समनारी। शूर्पणखा म्हणते तुमच्यासारखा पुरुष आणि माझ्यासारखी नारी या जगात नाही। विधात्याने लिखा हुई जोडी। विद्युत जेव्हा राक्षसाची पत्नी असल्यानंतरही खोटी बोलते आणि नुसतं राम प्रभूंच्या पाठीमागे लागते, त्याचा परिणाम नाक आणि कान कापला जातो। विस्तार करायला वेळ नाही। आणि रावण नुसतं सीतेच्या पाठीमागे लागतो, त्यालाही मृत्यू येतो। इसलिए अकेले भगवान के और अकेले देवी के पीछे मत लगो, युगल स्वरूप का चिंतन करना चाहिए। श्री कृष्णाय वयं नमः। युगल स्वरूप
म्हणून भगवंताला वयम माने सब जनों करके नमन किया है। हम सब जन, कथा सुनने वाला भी नमन करता है भगवान को, सुनाने वाला भी, और जिसने आयोजन की उसने भी नमन करना चाहिए भगवान को। श्री कृष्ण वयम नमः। पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं वर्णन केलं आणि भगवंताला नमन केले। दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताचे परमभक्त आहेत त्यांच्या अवस्थेला प्रमाण केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे। कोण आहेत ते? यम प्रभजन्तम अनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोहिनीरुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जे आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले आणि 12 वर्षानंतर जसे गर्भाच्या बाहेर निघाले, कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे। बाहेर आल्यावर पळायला लागले, व्यासजींनी हाक मारले, हे शुका थांब थांब थांब। त्यावेळेला काही वृक्षांनीच व्यासजींना उत्तर दिलंय, हे व्यासजी, जसं आम्हाला आलेलं फळ जगताच्या कल्याणाचं असतं, तसंच तुम्हाला आलेलं फळ व्यासरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ हे शुकदेव जगताच्या कल्याणासाठी जाऊ द्याल। मौंजी बंधन होण्यापूर्वीच जे मायेला घाबरून पळून गेलेले आहेत असे शुकदेवजी महाराज, त्यांना दुसऱ्या श्लोकामध्ये नमन केले। आणि नमन केल्यानंतर आता नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये शौनकादिकांनी सूतजींना प्रश्न विचारलाय आणि प्रश्न विचारत असताना सूतजींची स्तुती गायलेली आहे। हे महात्मा, तुम्ही कशा आहात? अज्ञानध्वांत विद्वांस कोटि सूर्य समप्रभ सूताख्यायी कथा मम कर्ण रसायनम। हे महात्मा, हे सूतजी महाराज, तुम्ही कशा आहात? एका सूर्याचा प्रकाश आपण बघितला, एक सूर्य जरी प्रकाशमान झाला तरी सगळं अंधकार नाहीसा करतो। शौनकादिक संत म्हणतात, महात्मा, तुमच्यामध्ये तर कोटी सूर्य एकाच वेळेला उदयाला यावेत इतकं ज्ञान आहे, आणि एवढे ज्ञानी तुम्ही आहात, आम्हाला काय सांगा? तर महात्म्यांनी भगवंताने कुठल्या साधनाने भगवंताला प्राप्त केले, ज्याने भगवंताची प्राप्ती करून घेतली ते कोणत्या मार्गाने गेले, काय श्रवण केलंय की त्यानंतर त्यांना भगवंताची प्राप्ती झाली आणि भगवंत त्यांना प्रत्यक्ष भेटला। असं कोणतं साधन आहे? स्वतः काही कथा सारम, कथा सांगू नका महाराज, कथेचं सार सांगा। म्हणून सूतजी महाराज आनंदित झाले आणि आनंदित झाल्यानंतर सूतजी महाराज बोलू लागले, हे महात्मनांनो, तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार सुंदर प्रश्न विचारला। एकतर संत भेटत नाही, भेटले तर अहोभाग्य आपण। संत भेटल्यानंतर काय विचारलं पाहिजे हे कळलं पाहिजे। महाराज दुकान चालेल की नाही असं कधीच विचारू नका। साधू भेट किती दुर्लभ आहे। चंद्रामृत सुखे सेववे असता जातार विधरवे बाह्य हेडा सागर तरवे परित्या साधूची भेटे न होईल गा। अशक्य गोष्टी शक्य आहेत पण साधूची भेट अत्यंत दुर्लभ आहे आणि असे साधू भेटल्यानंतर काय विचारलं पाहिजे हे कळलं पाहिजे। काय विचारलं पाहिजे साधू?
हे महात्मन कशाने आमचा उद्धार होईल की ज्याने आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होईल हे विचारलं पाहिजे. काय मे उद्धार पावेना काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा सज्जन हर समाधान चित्त माझे. काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा सज्जन समाधान चित्त माझे. काय मे उद्धार पावेना काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण काय कृपा करील काय मे उद्धार पावेना काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा सज्जन हर समाधान चित्त कधी माझा उद्धार होईल, कधी तो भगवंत माझ्यावर कृपा करेल साधूंना हे विचारा मला. ऐसी चिंता कर सदा सर्व काळ. ही चिंता साधू जवळ गेल्यानंतर केली पाहिजे. कधी आमचा उद्धार होईल, कधी तो भगवंत आम्हाला प्राप्त. जेव्हा सूतजींनी शौनकादिकांना प्रश्न विचारला तेव्हा सूतजी आनंदित झाले. कारण मायबाप चिंतामणी जर हातात आला ना तर चिंतामणी आपली चांगली इच्छा पूर्ण करतो. कल्पतरूच्या झाडाखाली जर आपण बसलो तर कल्पतरू चांगले आणि वाईट दोन्ही इच्छा पूर्ण करतात. पण साधू जवळ जर गेलं ना तर साधू चिंतामणी कल्पतरू या सगळ्यांपेक्षाही अगाध आहे. का? कारण वाईट इच्छेचं सुद्धा चांगल्या इच्छेमध्ये परिवर्तन करतो. त्याचं नाव आहे साधू. दुर्लभ वैकुंठ चिंतामणी प्राप्त करून देऊ शकत नाही. कल्पतरूचं वृक्ष वैकुंठ प्राप्त करून देत नाही. पण ज्या क्षणाला साधूची भेट झाली वैकुंठही प्राप्त होता आणि वैकुंठातलाही प्राप्त होता. ही कृपा जर कोणाची असेल तर ही साधूची कृपा. साधूची कृपा झाल्यानंतर भगवंत दुर्लभ असलेला सुद्धा सुलभ होतो. साधू म्हणजे काय आहे? भगवंताचं सौम्य रूप आहे. साधू भेटल्यानंतर भगवंतच भेटतो. कारण तुकोबाराय म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव याच्यात काहीच फरक नाही. देव आणि संत एकच आहे. एवढंच नाही, भगवंताने सांगितलंय मोते अधिक. माझ्यापेक्षा जास्त प्रेम जर कोणावर करायचं असेल तर संत करी लेखा. म्हणून महात्मा तुमची आम्हाला भेट झाली, आमचं अहोभाग्य. कारण साधूची भेट झाली ना भगवंताची कृपा झाली समजून जावं. विभीषणजींना हनुमंतजींची भेट झाल्यानंतर विभीषणजी म्हणतायत हनुमंतजी माझा आता अजून विश्वास तीव्र झाला. कसा विश्वास तीव्र झाला? तेवढ्याला विभीषणजी म्हणतायत हे हनुमाना अब मोई भरोस हनुमंता. अब मोई भरोस हनुमंता. बिनु हरि कृपा
नहीं जाता। राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम। आतापर्यंत मला विश्वास होता पण आता भरोसा झाला 100% कि मेरा भगवान से डायरेक्ट कनेक्शन हो गया है। और कनेक्शन करने वाले कौन है? तो हनुमान जी। इसलिए अब मुई भरोसा हनुमंत भगवंताची कृपा झाल्याशिवाय संत कृपा होत नाही। हे महात्मा आम्हाला तुम्ही प्राप्त झाले, अहो भाग्य। तेव्हा सूतजी महाराज बोलू लागले, हे महात्मा मी सगळ्या शास्त्रांचं सार तुम्हाला सांगतो, ऐका। जगतामध्ये सगळ्यात मोठं जर भय कशाचं असेल तर ते मृत्यूचं भय आहे। पण शोकांतिका असे आहे की त्या भयाला आज कोणीच मानायला तयार। मृत्यू फार घातक आहे, सहज आहे, पण आपले कार्य इतके जटिल असतात की आपल्याला त्या मृत्यूला घातक आपण बनवून ठेवतो। नाहीतर मृत्यू प्रमादालाही सारखीच आहे, विद्वानालाही सारखीच आहे आणि मूर्खालाही सारखीच आहे। पण आपल्या कार्यानुसार आपण त्या मृत्यूला इतकं जटिल बनवलेलं आहे की आपल्याला त्याची भीती वाटते। वास्तविक पाहता मृत्यू हा सोहळा आहे आणि सोहळ्याची कधी भीती वाटली पाहिजे। जगद्गुरु तुकोबाराय काय गोड बोलले तो, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, रडती रात्र दिवस काम क्रोध वैरी, कशाच्या अनुषंगाने सोहळा वाटला त्यांना? विकार संपला। मृत्यू का जटिल वाटतो आपल्याला? मृत्यूच्या आधी ज्याचे विकार संपले त्याला मृत्यू कधीच घातक वाटत नाही। शरीर मरे उससे पहले विकार मरना चाहिए। आज मृत्यू प्रत्येकाला आहे। जो एक दिवस जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे। उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। प्रत्येकाचा मृत्यू नाशिवंत देह जाणार सगळे, एक दिवस प्रत्येकाचा मृत्यू होणार। हेत नाही मोरो आले अवतार, 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 हेत नाही मोरो आले
असंच एक नाव आहे मृत्यू नगरी. इथे माणूस जगायसाठी येतच नाही. कशासाठी येतो? मरायसाठी. शाश्वत आहे मृत्यू, एक ना एक दिवस. आया है सो जाएगा राजा कब के. प्रत्येकाला जायचंय, राजालाही जायचंय, फकीरालाही जायचंय, सगळ्यांनाच जायचंय. मृत्यू हे अटळ सत्य आहे. पण याच्यामधून जर वाचण्याचं काही साधन असेल तर सूतजी महाराज सांगू लागलेले आहे. प्रत्येक जीवाकडे एक व्याल, मृत्यूरूपी व्याल हा करून बघतो. सूतजी बोलू लागलेले आहेत, हे महात्मन, काल व्याल मुख त्रास त्रास निर्नाश हे तबे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेण भाषितम. काल रूपी व्याल प्रत्येक जीवाकडे आकरून बघतोय. घडी घडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे अवकाश. हा कधी एकदाचा विषयामध्ये संपतो, कधी याला संपवतो. म्हणून प्रत्येक क्षणाला काळ आकरून बघतो. पण याच्यामधून जर कोण तरुण जात असेल तर तो फक्त श्रीमद भागवत शास्त्राला शरण आला, तोच याच्यातून तरुण जातो. श्रीमद भागवत शास्त्र मृत्यूला संपवत नाही, मृत्यूच्या भीतीला भागवतो. पळून लावतो. मृत्यू तर अटळ सत्य आहे, मृत्यू होत नाही असं नाही. पण भागवत ऐकल्यानंतर मृत्यू सहज प्राप्त होतो. कसं जगावर रामकथा शिकवते आणि कसं मरावं भागवत कथा शिकवते. म्हणून श्रीमद भागवत शास्त्राला जो शरण गेला त्याचं निश्चितच भगवंत त्याला प्राप्त. सूतजी बोलतात, एतस्माद परम किंचित मनो शुद्धो न विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. ज्याचं अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं त्यालाच भागवत कथा मिळते. जन्मांतरे इतरे पुण्य, अनेक जन्माचं पुण्य. ज्या अर्थी तुम्ही इथे येऊन बसलाय निश्चित पुण्य आहे. कारण ज्ञानोबा सुद्धा बोलले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. ज्याचं अनेक जन्माचं सुकृत उदयाला येतं तोच भागवत कथा ऐकतो. भागवत कथा कोणालाही प्राप्त होते. आता शेरा गावामध्ये इतकेच पुरुष आहेत का? भरपूर आहेत. पण प्रत्येकाच्या नशिबाला ही कथा नाही. कथा त्याला प्राप्त होते ज्याचं इतरे जन्मातलं पुण्य उदयाला येतं. कारण हे भागवत कथा किती दुर्लभ आहे. तर सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतायत, हे महात्मनांनो, एकदा स्वर्गातले इंद्रदेव आणि बाकीचे देव शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला कथा सांगत होते. आणि कथा सांगत असताना स्वर्गातले देव अमृत कलश घेऊन आले. आणि अमृत कलश घेऊन आल्यानंतर आले तेही पुढच्या दरवाजाने आले नाही, बैकडोर एंट्री, पीछे के दरवाजे से एंट्री की. और परीक्षित को बोलने लगे, ए परीक्षित सुन सुन सुन, इधर इधर. परीक्षित जी म्हणतात, जनाब क्या काम है? बोले, अरे परीक्षित, तुझे मृत्यू का डर है ना, ये अमृत कलश तू ले ले और भागवत अमृत हमें दे दे. परीक्षित जी बोले, जनाब इतनी हमदर्दी क्यों हमसे? क्योंकि तुम तो सब स्वर्ग के लोग स्वार्थी हो, ठगिए हो. एक ऋषि को आपने मरवा के उसकी ही हाड़ मंगवा लिए, दधीजी ऋषि के.
आप तो बिना स्वार्थ कुछ नहीं करेंगे, और आए तो बैकडोर एंट्री करके। अगर आपको कथा ही चाहिए तो सामने से आते थे। बोले नहीं, सुखदेव जी को मत पता चलने देगी, इधर के इधर सेटलमेंट कर लेंगे। लेकिन वो भी कच्चे गुरु का चेला नहीं था। वो बोले कथा देना मेरे हाथ में नहीं है, तुम्हें गुरुजी को ही शरण जाना पड़ेगा। स्वर्गातले देव शुकदेवजी महाराजांजवळ गेले आणि शुकदेवजी महाराजांना म्हटले, परीक्षिताला स्वर्गातला अमृत द्या महाराज, आणि आम्हाला भागवत अमृत द्या। शुकदेवजी महाराज म्हटले, अरे स्वर्गाधिकांनो, क्वत्सुदा क्वकथा लोके क्वकाचमनिर्महा ब्रह्मरातो इचा तदा देवांजहास। हे स्वर्गाधिकार, हे देवांनो, अरे कुठे काचेचे तुकडे आणि कुठे मौल्यवान मणी। स्वर्गातल्या अमृताची बरोबरी भागवतासोबत नाही होत रे। निघाय तू फटकारले दिले काढून। सुरानाम आपी दुर्लभा, जे सुरांनाही दुर्लभ आहे ते भागवत। वास्तविक पाहता स्वर्गातला अमृत सुद्धा कमी नाहीये। जे प्राप्त झाल्यानंतर मनुष्य अमर होतो, पण भागवताच्या सोबत त्याची तुलना होऊ शकत नाही। का? कारण भागवत माणसाला दिव्यजीवी बनवते आणि स्वर्गातलं अमृत दीर्घजीवी बनवते। जे दीर्घजीवी बनवतं ते चांगलं का जे दिव्यजीवी बनवतं ते चांगलं? बोलिए ना, जो दिव्यजीवी बनाता है वही अच्छा। किती जगला त्याच्यापेक्षा कसं जगला त्याला पाहतो। छत्रपती शिवाजी महाराज खूप कमी जगले। जगद्गुरु तुकोबाराय खूप कमी काळ आपल्यामध्ये राहिले। ज्ञानोबाराय खूप कमी काळ आपल्यात राहिले, संजीवन समाधी घेऊन टाकली। पण आज प्रत्येकाच्या हृदय पटलावर स्थान मिळू नये कसे जगला त्याला महत्व। इथे एक माणूस 100 वर्ष जगला, अख्खा गावाने त्याच्या मरण्याची वाट बघावी, असं जगून काय फायदा? भागवत अमृत दिव्यजीवी बनवतं। दुसरा फरक असा आहे, स्वर्गातला अमृत पुण्य संपवतं। शीने पुण्यलोकम मर्त्यलोकम विशंती। फार गोड बोलले। मग तया पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्युलोका। पुण्य संपवतं ते स्वर्गामृत, आणि भागवत अमृत काय संपवतं? तव कथामृतम तज्जीवनम कवेभिरीडितम पापाचं शलन करणार जर का असेल तर ते भागवत अमृत। गोपिकांनी भगवंताला विनवणी करताना विनवणी केलेली आहे, देवा तुझी कथा कशी आहे? पापियों को पाप से सब पाप से मुक्त करवाने वाले अगर कोई है तो भगवान की कथा है। स्वर्गातलं अमृत पुण्य संपवतं
आणि भागवत अमृत पाप संपवतं. मला सांगा, जे पुण्य संपवतं ते चांगलं का जे पाप संपवतं ते चांगलं? भागवत अमृत श्रेष्ठ आहे. तिसरं असं आहे, स्वर्गामृत पक्षपाती आहे आणि भागवत अमृत निष्पक्षपाती आहे. स्वर्गातलं अमृत मिळण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात, पण भागवत अमृत कितीही पापी व्यक्ती जरी भागवताला शरण आला तरी सुद्धा त्याला प्राप्त होतं. म्हणून भागवत अमृत स्वर्गातल्या अमृतांपेक्षा दिव्य आहे. अशी ही कथा आहे. ब्रह्मदेवानेही तराजू घेतला आणि तराजू घेतल्यानंतर एका पारड्यात भागवत अमृत ठेवले आणि एका पारड्यामध्ये स्वर्गाचं अमृत ठेवले. त्याचा परिणाम काय झाला? लघुन्यानी जातानी गौरवेनैदमघ तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं युयु. ब्रह्मदेवाने सुद्धा डोक्याला हात लावला, कारण स्वर्गातला अमृत भागवत अमृतापेक्षा कमी भरलं. अशी भगवंताची कथा आहे. क्या करती है कथा? कथा मेरे बाके बिहारी, कथा मेरे बाके बिहारी, कथा मेरे बाके बिहारी, कथा मेरे बाके बिहारी. त्रिताप निवारिणी दुख विमोहनी, ऐसी कथा कथा मेरे बाकी बिहारी के। सब पाप को नाश करने वाली अगर कोई कथा है तो भगवान कृष्ण कन्हैया जी की भागवत कथा। म्हणून पाप नाहीसे करणारी श्रीमद भागवत कथा आहे।
ही कथा एकदा सनकादिकांच्या मुखातून नारदजींनी ऐकली. शौनकादिकांनी लगेच प्रश्न विचारला, महात्मा म्हणजे नारदजी काही कालाच्या वर एकाही ठिकाणी थांबत नाही, त्या नारदजींनी का व कशासाठी ही 7 दिवस 7 रात्र कथा ऐकली आम्हाला विस्तृत करून सांगा. तेव्हा सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतायत, हे महात्मा, एकदा नारदजी बद्री विशाल धामाकडे निघाले. एकदा ही विशालाय चत्वारो ऋषयो मल सत्संगात समायाता तदृशस्तत्र नारदः. एकदा नारदजी सत्संगाच्या विचारासाठी, सत्संग प्राप्त करण्यासाठी बद्री विशाल धामाकडे निघालेले आहे. आणि बद्री विशाल धामाकडे जात असताना बद्री विशाल धामापर्यंत पोहोचलेत आणि सनकादिकांनी विचारलं, हे महात्मन, हे नारदजी, तुमच्या चेहऱ्यावर तर कसल्याही प्रकारचा आनंद नाहीये, दुःखी दिसतायत. हे महात्मन, क्यों चिंता करू? एखाद्या धनवानाचं धन हरण केल्यानंतर त्याची जशी अवस्था व्हावी तशी तुमची अवस्था झाली. नारदजी, काय कारण आहे? कथम ब्रह्मानंदी मुख कुतश्चिंता पुरो त्वरितम गम्यते पुत्र कुतश्च आगमनम तव. हे महात्मा, कहां से आए हो और कहां जाना है? क्यों दुखी हो? आज सनकादिक नारदजींची परीक्षा घेतात की नारदजी संत पदावरून पदच्युत झाले का संत पदावर अविरत आहे. कारण साधूला चिंता नसते आणि ज्याला चिंता असते तो साधू नसतो. आणि जरी साधूला चिंता असली तरी ती जगत परक असते, स्वतःसाठी नसते. स्वतःसाठी ज्याला चिंता असतो, ज्याला स्वतःसाठी चिंता असते, तो साधू नसतो. दिस इज द सेंटेन्स इन ब्रॅकेट. साधू कशाला म्हणतात? जगताच्या कल्याणाच्या संबंधाने चिंतित असतो त्याला साधू म्हणतात. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जगताच्या दुःखाने जो दुःखी आहे तो साधू आहे. मग त्याने कपडे कुठले परिधान केले याच्याकडे बघू नका. त्याच्याकडे गाडी किती मोठी आहे याच्याकडे बघू नका. पण जगताच्या संबंधाने जर तो दुःखी असेल तर निश्चितच तो साधू आहे. आज नारदजी का दुःखी आहेत विचारले, हे महात्मा का दुःखी आहेत? तेव्हा नारदजी आपल्या दुःखाचं कारण सांगू लागले. हे सनकादिकांनो, अहम तु पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरी तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं सेतुबन्धनं श्रीरंगम् एव मार्गेषु तीर्थेषु ब्रह्ममाण इतस्ततः यः यः जाते आया. पूरा भारत भ्रमण किया. नारदजी बोलते, पूर्ण भारत भ्रमण केलंय, पृथ्वीचं भ्रमण केलंय, पण ज्या ज्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलो मला कसं दिसलं? कोण म्हणताय? नारदजी म्हणतायत. कसं दिसलंय सांगू लागलेले आहे. सत्यम न आस्ति तपसा न सोचनो दया दानं न विद्यते उदरं हरिणो जीवा वराकाकुट भाषिणी. नारदजी म्हटले, मला हे जगत कसं दिसलं? सत्यम न आस्ति. सत्य बोलणारे लोक फार कमी राहिले. एकदा सत्य बोललं ना की प्रत्येकाला वाटतं हरिश्चंद्र के नंतर मेरा ही नंबर है. लेकिन झूठ बोले तो घर में भी किसी को पता न चले. खोटं बोलायला आणि त्यातल्या त्यात खोटं बोलण्यासाठी एक नवीन यंत्र दिलंय कलियुगात. असतो लातूरला आणि सांगतो शेऱ्याला आहे, असतो शेऱ्याला सांगतो लातूरला आहे.
सत्यम न असती. सत्य बोलणारे माणसं फार कमी झाले. दुसरं काय दिसले नारदजींना? नारदजी म्हणतायत तपम न असती. तप करणारे लोक राहिले नाही. देव प्राप्त व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आज माळ घातली की उद्याच तो देव भेटावा. देव काय एवढा सोपा आहे? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव शान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला रे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भजन. तपाशिवाय देव प्राप्त होत नाही. पण तप करणारे लोक राहिले. तप करण्यासाठी किमान एका आसनामध्ये 8 तास बसावं लागतं. काही महाराज काही लोक म्हणतील महाराज 3 तास तो कथा होतीये, उसमें 20 इकडची मांडी इकडे, इकडची मांडी तिकडे. लईच कंटाळा आला तर व्यासाकडेच, व्यास गादीकडेच पाय. तपम न असती. दया न असती. दया करणारे लोक राहिले. दया केली पाहिजे. दया सर्व भूतेषु. सगळ्या भूतांच्या ठिकाणी दया केली पाहिजे. मानवाचं आद्य कर्तव्य आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर टेरेसवर फुटलेले मडके असतात ना, ते भरून पाण्याने ठेवले पाहिजे. ही दया आहे. चिमणी पाखरं जिवंत राहावं असं जर वाटत असेल तर आपण दया केली पाहिजे. ज्याच्या शेतात भरपूर पाणी लागलेलं आहे विहिरीला, रस्त्याला जर शेत असेल तर शेताच्या बाहेर एखादा हौद बांधा आणि गाई वासरांना ते पाणी पिऊ द्या. ही दया आहे. दया सर्व भूतेषु. भूत दया गाई पशुचे पालन. पण लोक आजकाल दया करायला राहिले नाही. नारदजी म्हणतायत शौचम न असती. पवित्रता पाळणारे लोक राहिले नाही. बाहेरून खूप शुद्ध झाले पण आतून तितकेच मलिन झाले. अजून कसं दिसलंय म्हटले उदरम मरिनो जीवा. प्रत्येक जीव आपल्या उदराचे खळगे भरण्यामध्ये, आपलं पोट भरण्यामध्ये मग्न आहे. आपलं पोट भरत असताना दुसऱ्या घरामध्ये चूल पेटली की नाही पेटली याच्याकडे बघणं, डोकून बघणारा माणूस आहे. पूर्वीच्या काळामध्ये अन्न कमी होतं पण लोक दरवाजा उघडा करून जेवण करायचे आणि कोणी जर आलं तर त्यालाही जीव घालायचे. आज धान्याच्या मुबलक साठा झाला तरी सुद्धा लोक दरवाजा बंद करून जेवतात. हे कलियुग आहे. जेवण करताना कधीही दरवाजा बंद नाही केला पाहिजे. शास्त्र सांगतं ज्या घरामध्ये एक अतिथी रोज जेवत असेल ते घर धन्यग्रस्त आश्रमा. पण ज्या घरामध्ये कधी वारकरी जेवला नसेल, ज्या घरामध्ये एखादा साधू गेला नसेल, ते घर नाही, ते स्मशानभूमी आहे. दयाना असती, दानम असती. उदरम मरिनो जीवा. स्वतःच खडक भरण्यामध्येच मग्न आहे म्हणून. बरं एवढंही नाही, वरा का कुट भाषेने बोलणं तरी नीट असावं. नारदजी म्हणतात कुट भाषेने वाईट बोलतात माणसं. एखाद्याने चांगलं केलं ना, त्याला चांगलं केल्यानंतर चांगलं नका म्हणू, पण किमान वाईट तरी म्हणू नका. आपल्याच्याने नसेल होत ना, चांगलं करता येत नसेल ना, नका करू, पण वाईट करू नका. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत चुभना. बन न सके भगवान अगर कम से कम इंसान बनो. कोणाचं चांगलं नसेल करता येत तर नका करू, पण किमान कोणाचं वाईट तरी चिंतन करू नका. बरं वाईट चिंतन करावं कधी का? जर आपल्या चिंतनाने वाईट कोणाचं होत असेल तर वाईट चिंतन करा.
पण आपल्या वाईट चिंतन केल्याने जर वाईट होत नसेल तर वाईट करण्याचा दोष का घ्यावा? जर आपण वाईट चिंतन केल्यानंतर जर दुसऱ्याचं वाईट झालं असतं तर आता जे रशिया आणि कशामध्ये युद्ध चालू आहे, युक्रेन, माझं नावही लक्षात राहत नाही ते, त्या युद्धाला एवढे लोक नेण्याची गरज पडली नसती. तिथे जर शेऱ्यातल्या 10-15 महिला नेऊन उभ्या केल्या असत्या आणि एवढंच म्हटलं असतं की युक्रेनचं वाटोळं हो, तरी एक तरी राहिलं असतं का जीवन. पण आपल्या म्हणण्याने वाईट होत नाही ना, मग किमान वाईट म्हणण्याचा पाप तरी का करा. आणि एक लक्षात ठेवा माय बाप, कोणाचं मनाने वाईट चिंतन केल्यासारखं जगात दुसरं कोणतं पाप नाहीये. आणि कुठंही जरी गेले तरी ते पाप फेडल्या जात नाही. मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे, मन संकल्पाची पापे न जाये तीर्थाची बापे. तीर्थाच्या बापावर जा तुम्ही तरी ते पाप जात नाही. म्हणून मनाने कधीच कोणाचं वाईट चिंतन करू नका. एखाद्याचा राग आला तोंडावर बोला, वरा काकूट भाषिणी. नाराजी म्हणतात लोक कसे दिसले, मंदा सुमंद मतयो मंद भाग्या भद्रता पाखंडो निरतो संता विरक्तास परिग्रहा. जगत बुद्धीनेही मंद दिसलं, भाग्यानेही मंद दिसलं. एवढंच नाही, पाखंडो नितरा संता, संतांचंही पाखंड झालं. बोले किसका मठ है? त्यागी जी महाराज. और मठ को तो सुवर्ण के अलंकार लगे हुए, ये कैसा त्यागी जी महाराज? छोटे छोटे बच्चे खेल रहे हैं, किसका मठ है? बोले ब्रह्मचारी महाराज का. पाखंडो निरतो संता. लेकिन आप कुछ लोग भी उसके पीछे जाने दो, हमें कुछ लेन देन. विरक्तांस परिग्रह असं जगत दिसलंय. आणि नारदजी म्हणतात या कारणाने मी दुःखी झालोय, आणि मी दुःखी झाल्यानंतर मी वृंदावनाच्या भूमीत गेलो. आणि वृंदावनाच्या भूमीत गेल्यानंतर काय घडलं तर एक स्त्री, तरुण स्त्री रुदन करताना दिसली. पण महात्मा तिच्या मांडीवर 2 म्हातारे पुरुष आहेत. अनेक अप्सरा तिच्या पंखा करण्यासाठी आहेत. मी ते दृश्य पाहिलंय आणि तिच्या जवळून मी थोडस लांबून जाऊ लागलो तर त्या स्त्रीने मला हाक मारली, हे महात्मा, भो भो साधू क्षणम तिष्ठ मच्चिंता मपिनाशय दर्शनम सर्वलोकस्य सर्वतागहरम परम. हे साधू, भो भो साधू क्षणम तिष्ठम, एक क्षण थांबा, कारण तुमचा एक क्षण सुद्धा माझ्या उद्धाराचं काम करेल. म्हणून साधूचा कधी एक क्षण, अर्धा क्षण सुद्धा वाया घालू नये. नाथ बाबांनी देवाकडे विनंती करताना म्हटलेलं आहे, देवा अर्धा क्षण घडता संताची संगते, अर्धा क्षण घडता संताची संगते, अर्धा क्षण घडता संताची संगती, अर्धा क्षण घडता संताची संगती. तेने होय तुटी, तेने होय तुटी मगत बाबा. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. हो तेने होय तुटी, तेने होय तुटी महत
पापा संत संग दे संत संग दे संत संग दे संत संग दे. हे देवा द्यायचं असेल तर काय द्या. अर्धा क्षण घडता संतांची संगती. संतांची संगत अर्धा क्षण जरी घडली ना तरी सुद्धा तिने होय तुटी मत पापा. संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायातीत घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. संत संगतीचा फायदा अदृश्य स्वरूपाचा असतो. कसल्याही भावनेने संतांजवळ जा भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. त्याची वाईट भावना सुद्धा चांगल्या भावनामध्ये परावर्तित करतात. याचं नाव आहे संत. म्हणून ती स्त्री मला हाक मारते, ओ साधू एक क्षण थांबा, कारण तुमच्या एका क्षणाने सुद्धा उद्धार झालेला आहे. कोणाचा उद्धार झालाय? ती स्त्री बोलू लागलेली आहे बघ नारदजींना. जयती जगती माया यस्य काया तदस्ते वचन वचन एकम केवलम च ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. हे ब्रह्मदेव के पुत्र, हम आपको शरण आए. आपके एक क्षण से कया नंदन प्रहलाद जो राक्षस कुल में उत्पन्न हुआ लेकिन उसका भी उद्धार हो गया. ध्रुव बाण 5 साल का था, उसका भी उद्धार हो गया. तो मेरा उद्धार नहीं होगा क्या? रुकिए महाराज. म्हणून नारदजींना थांबवलेलं आहे. आणि नारदजींना थांबवल्यानंतर नारदजी विचारतात, कोण आहेत तुम्ही? परिचय द्या तुमचा. तेव्हा ती स्त्री सांगू लागली, मी कोण आहे? अहम भक्ती रीतिख्याता इनो मे तनयो मता. माझं नाव भक्ती आहे आणि माझ्या मांडीवर जे झोपलेले आहेत ना महात्मा, ते दुसरे तिसरे कोणी नाही. इमो मे तनयो मता, ते माझे तनयमाने मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग. ज्ञान वैराग्य नामा काल योगेन जर्जरा. एकाचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. कालाने हे दोन्ही जर्जर झाले. सांगा ना महात्मा, कुठली अशी आई आहे की ज्या आईचे मुलं म्हातारे झाल्यानंतर तिला सुख प्राप्त होईल? हे महात्मा, माझा जन्म कुठे झालाय? उत्पन्ने द्रविडे साहम. माझा जन्म द्रविड देशामध्ये झालाय. मी लहानाची मोठी कुठे झाली? वृद्धिम कर्नाटके गता. क्वचिन क्वचिन महाराष्ट्रात मला कुठे कुठे सन्मान मिळाला. पण जशी मी गुजरातच्या भूमीमध्ये गेली, गुर्जरे जीर्णतांगता. मी म्हातारी झाली आणि मी पुन्हा वृंदावनात आली. वृंदावनस्य पुनःप्राप्यम नवीनेव स्वरूपिणम. जशी मी वृंदावनाच्या भूमीत आली, मला सौंदर्य प्राप्त झालं. मी तरुण झाली, पण माझे 2 मुलं म्हातारे झाले. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग. भक्ती देवी सांगते, उत्पन्ने द्रविडे साहम. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. हे द्रविड देश म्हणजे काय? कथा कीर्तनामध्ये एखादी कथा हृदयाला स्पर्श करून जाते आणि हृदयाला स्पर्श केल्यानंतर त्याचं चित्त द्रवीभूत होतं. भक्तीची निर्मिती होते. पण भक्तीची निर्मिती झाल्यानंतर हिला जर लहानाचं मोठं करायचं असेल तर वृद्धिम कर्नाटके गता. त्या भगवंताची कथा कीर्तन सातत्याने श्रवण केलं की ती लहानाची मोठी होईल.
पण गुर्जरे जीर्णतांगताः क्वचिन क्वचिन महाराष्ट्र मनामध्ये कधी कधी येते. महाराष्ट्र म्हणे मन कधी कधी येते, कधी कधी मन विचार करत 5:15 झाले महाराज कशी कथा सोडत नाही तसं. क्वचिन क्वचिन महाराष्ट्र गुर्जरे जीर्णतांगता जशी ही पुन्हा विषयांमध्ये जाते, संपन्न भूमीत जाते, तशी पुन्हा विषयाच्या दरबारात गेल्यानंतर पुन्हा ही जर्जर होते. पण वृंदावनात गेल्यानंतर वृंदावन म्हणजे हृदय, आणि हृदय पटलामध्ये भक्ती उतरली की ती तरुण होते. पण नुसतं भक्ती तरुण होऊन चालत नाही मायबा. ज्ञान वैराग्याच्या विहित केलेली भक्ती आंधळी भक्ती आहे. आपली ही भक्ती असते पण भक्ती ज्ञानानेच असते असं नाही. ब्राह्मणदेव म्हणतात म्हणा मम आत्मना पुराणक्तो श्रुती स्मृती. आपण म्हणतो पण आपल्याला त्याच्यातला अर्थ कळत. ही केलेली भक्ती म्हणजे आंधळी. करू नये असं माझं म्हणणं नाही, पण जाणून भक्ती केली पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुकार. भक्ती जाणून केली पाहिजे. विना ज्ञानाने आणि विना वैराग्याने केलेली भक्ती आंधळी आहे. आपली ही भक्ती तरुण होते. कथा संपली, कथा सुरुवात झाली की आपल्या मनाला असं वाटतं वा 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 वा, आता बस रोज नामचिंतन करायचं. हे 7 दिवस कथा चालू असताना इतकं नामचिंतन करतो जीव की त्याला असं वाटतं आता बस या नामचिंतनाच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. पण एकदा कथा संपली, काल्याचं कीर्तन झालं, 4-5 दिवस झाले की जो 10 माळा जप करतो तो 5 माळीवर येतो, 5च्या 3 वर येतं, 3च्या 2 वर येतं. शेवटी माळ जप बंद होते आणि एकदा माळ अशा ठिकाणी हरवल्या जाते की हरवल्यानंतर ती माळ सापडते दसरा दिवाळीचं आवर्तन. दसरा दिवाळी आवरताना ती माळ सापडली की तिला धुतल्या जाते आणि धुतल्यानंतर त्या माळीला असा गोल गोल गुंडाळा करून देवाजवळ ठेवल्या जाते आणि देवाला सांगितलं जातं देवा तू आणि ही माळ तुझा तुझा जप. अपनी भक्ति ऐसी है, तुम हंसे दाल में कुछ काला है या पूरी दाल ही काली है क्या पता. आपली भक्ती म्हणजे आपलं वैराग्य, आपलं ज्ञान म्हणजे स्मशान वैराग्य असं नाही. ज्ञानाने आणि वैराग्याने केलेली भक्ती. काही म्हणतील महाराज मग आम्हाला ज्ञान आणि वैराग्य नाही तर आम्ही भक्ती करायची नाही का? करायची, पण भक्ती त्या हेतूने करायची की ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. भक्तीचा हेतूच ज्ञान वैराग्य, आणि ज्याने भक्तीचा ज्ञान वैराग्याच्या हेतूने ज्याने भक्ती केली निश्चित त्याला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होत. शबरी कुठल्या शाळेत गेली होती? कितवा वर्ग शिकली होती शबरी माता? भगवंत प्राप्त झाला की नाही? ज्ञान वैराग्य प्राप्त झालं की नाही? झालं. ज्याने भक्तीची कास पकडली निश्चित भगवंत त्याच्या घरी ज्ञान वैराग्य निश्चित येतं. म्हणजे जर बारशाचा कार्यक्रम असेल तुमच्याकडे असतो का? हो म्हणा नाही तर नाही म्हणा. बारसा असतं ना तुमच्याकडे. बारशाचा कार्यक्रम असल्यानंतर जर एखाद्या स्त्रीला तुम्ही आमंत्रित केलं आणि त्या स्त्रीला जर 2 छोटे छोटे मुलं असतील तर बारशाच्या कार्यक्रमाला स्त्रीला आमंत्रित केल्यानंतर त्या 2 मुलांना बोलवावं लागतं का? न बोलवता येतात? न बोलवता येतात. तसं ज्याने भक्तीला बोलवलं ना ज्ञान वैराग्य उसके पीछे पीछे दौड़ते आते. पुढे भक्तीने धरिले मागे ज्ञान वैराग्य धर्म चालत येती. आपोआप ज्ञान वैराग्य चालत येतात. फक्त भक्तीची कास पकडली पाहिजे. म्हणून भक्ती देवी म्हणते हे महात्मा तुमच्या एका चिंतनाने प्रल्हादजींचा उद्धार झालाय, माझाही उद्धार करा. तेव्हा नारदजी बोलतायत